धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू। पाचोड माजलगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या दुर्घटनेत MBAचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोडा तालुका पैठण बायपासवर मंगळवार दिनांक 24 दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे। या अपघाताची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। सुमित सुधाकर प्रधान वय 22 वर्ष असे मयत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यात माजलगाव येथील सुमित प्रधान हा काही कामानिमित्त माजलगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर येत होता। दरम्यान पाचोड बायपासवर येताच बीडच्या दिशेने आलेल्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली। या दुर्घटनेत सुमित प्रधान या विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तसेच डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झालाय। या अपघाताची माहिती पाचोड पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होत गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या सुमितला रुग्णवाहिकेतून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश साबळे यांनी तपासून मयत घोषित केले। मयत सुमित हा MBAच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता। हेल्मेट असूनही घातले नाही। सुमित प्रधान हा दुचाकीवर प्रवास करताना त्याने घरातून सोबत हेल्मेट घेतले होते, परंतु त्याने हेल्मेट न घालता दुचाकीच्या हँडलला लावले होते। डोक्यात हेल्मेट घातलेले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता असे पोलिसांनी बोलताना सांगितले। ब्युरो चीफ अनीस कुरेशी, बुलंद आवाज, पाचोड।